आदरणीय कार्यरत सैनिक आर्मी मेडिकल कोर सुनीलजी सोळुंके साहेब आज माननीय ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे सर्वे JS शिंदे साहेब यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शब्दाला मान देऊन दिल्लीवरून ते इथं आले. त्यांनी ड्युटीवरून जात असताना घारीचं पिल्लू त्यांना सापडलं. त्यांनी त्याला पिल्ल्याच्या पंखाला ट्रीटमेंट करून व्यवस्थिशीर करून वेटरनरी डॉक्टर्स यांच्याकडे घेऊन जाऊन त्या पिल्ल्याला सुखरूपपणे त्याच्या विश्वामध्ये म्हणजे ते जिथं नॅचरलमध्ये त्यांना पाठवलं. त्याबद्दल JS शिंदे साहेबांनी आणि मी माननीय सुनीलजी साळुंके साहेबांना स्पेशली विनंती केली होती, सर आपल्या हातून फार मोठं कार्य घडलेलं आहे आणि एका घारीचा जीव वाचवला आहे आपण, तर आपला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार करणार आहोत. या आमच्या शब्दाला मान देऊन सुनील साळुंके साहेब आज इथं आले आणि त्यांचा माननीय शिंदे साहेब व माझ्या हाताने सत्कार केला. त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये असेच प्राण्यांचे जीव वाचवावे, लोकांना मदत करावी अशी त्यांना विनंती करतो. आणि ते सध्या आर्मी हेडक्वार्टर येथे कार्यरत आहेत. आर्मी मेडिकल कोर या डिपार्टमेंटला ते कार्यरत आहेत आणि त्यांचं उत्कृष्ट काम आहे. नेहमी धावून समाजासाठी धावून येणारे व्यक्तिमत्व असे सुनीलजी साळुंके साहेब यांचा खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या शब्दाला मान दिला. माननीय JS शिंदे साहेबांचं फार मोलाची भूमिका आहे यामध्ये. मी शिंदे साहेबाचा पण आभार व्यक्त करतो आणि साळुंके साहेबाचाच आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. मी दिल्लीमध्ये कार्यरत सैनिक आहे आणि एक दिवस घरी जाताना मला एक घारीचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळले. मी त्याला फर्स्ट एड देऊन वेटनरी डॉक्टर घेऊन गेलो आणि त्याला सुखरूप त्याला सोडले. मी माननीय शिंदे साहेब आणि हांगे साहेब टीम यांचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला दिल्लीमध्ये वाचवलेल्या पशुची दखल घेत मला इथं त्यांचा माझा भव्य दिव्य असा सत्कार केला. आणि माननीय शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा. पुढील तुम्ही असेच कार्य सतत चालू ठेवावे आणि काही मदत असल्यास माझ्यातर्फे तर त्यांनी नक्की मला कळवावे. आज आपल्यामध्ये सुनील साळुंके सर आलेले आहे व हे छत्रपती संभाजीनगरला दिल्लीहून आलेले आहे. आणि यांचं येण्याचं कारण एकच आहे की यांनी आता 2 दिवसाआधी एक घारीचे जे पिल्लू होतं ते जखमी अवस्थेत त्यांना ते दिसलं व त्यांनी तात्काळ त्याला मदत देण्यासाठी त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले व त्याचा प्राण वाचवला. याबद्दल याची दखल लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेने घेतलेली आहे व माननीय अशोक हांगे सरही हे पक्षीप्रेमी व सतत प्राण्यांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न व पक्षी बचाव हा आमचा एक अभियान आहे. हा आम्ही शहरात नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये कुठेही देशामध्ये हा चांगल्या प्रकारे पक्षी हे नागरिकांसाठी व पर्यावरणासाठी मुख्य त्यांचा रोल आहे व पक्ष्यांना वाचवणारे जेही नागरिक आहे अशा प्रकारे लाईफ केअर संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार व सन्मान केला जाईल. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी माजी सैनिक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकजी हांगे साहेब, तसेच या ठिकाणी झू कमिटीचे शिंदे साहेब, ग्रामपंचायत सदस्य साहेब, तसेच देशासाठी अहोरात्र झटणारे सैनिक सुनील साळुंके साहेब, या ठिकाणी त्यांनी जे घार पक्षी आहे त्याला जे वाचवण्याचं काम केलं आहे त्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना बोलावून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि यातून प्रेरणा अशी मिळते की हे व्हिडिओ पाहून सगळं जे पण हा व्हिडिओ बघत असेल त्यांना विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारे पक्षी, प्राणी असो, मुख्य जनावर हे जर दिसत असेल तर त्या प्राण्यांना काही इजा जर पोचली असेल तर त्यांना त्वरित शिंदे साहेबांचा पण त्या ठिकाणी नंबर दिलेला असेल, त्यांना संपर्क साधा किंवा जवळचा हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलमध्ये न्या व त्या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजे. कारण या निसर्गामध्ये राहणारे प्राणी हे नामवंश होत चाललेले आहे आणि ते प्राणी पक्षी वाचवण्याची आपल्याला काळाची गरज आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय भारत.